कल्याणी पेनगोंडा एक प्रेरणादायक संघर्ष आणि यशाची कहाणी। सोलापूरच्या या कन्येची कोल्हापुरात स्टोअर्स, स्विगी, अमेझॉनवर देखील विक्री। परदेशातही जातात अस्सल सोलापुरी पदार्थ। पाहुयात महिला दिनानिमित्त हा विशेष वृत्तांत। कल्याणी अंबादास पेनगोंडा या महिला उद्योजिकेनं आपल्या छोट्या उद्योगातून मोठ्या यशाची झेप घेतली आहे। कल्याणी पेनगोंडानं आपल्या उद्योगाची सुरुवात स्वतःच्या कल्पक बुद्धीवर आणि मेहनतीवर केली। तिच्या व्यवसायात 4 प्रकारच्या भाकऱ्या, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि मका यांची भाकरी, तसंच सोलापुरी शेंगा चटणी, काळा मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण यासारखे खास पदार्थ तयार केले जातात। या पदार्थांचा स्वाद न केवळ भारतात तर परदेशांमध्ये देखील पोहोचवला जातो। त्यांनी 4 प्रकारच्या भाकरी तयार करणारं एक स्वयंपाकगृह उद्योग सुरू केला आणि त्या माध्यमातून त्या इतरांना रोजगार देत आहेत। आज या उद्योगामुळे 10 व्यक्तींना रोजगार मिळाला आहे आणि त्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत देखील मिळत आहे। विशेष म्हणजे त्या सोलापूरच्या असून पतीच्या नोकरीनिमित्तानं कोल्हापुरात स्थायिक झाल्या असून कोल्हापुरात त्यांनी स्वतःचं स्टोअर उघडलं आहे। सर्व पदार्थ सोलापुरात तयार केले जातात आणि सोलापूरच्या महिलांना त्या रोजगार देतात। कल्याणी यांनी यासाठी मार्केटिंग केलं असून स्वतः अनेक प्रदर्शनात भाग घेऊन त्यांनी आपल्या पदार्थांची माहिती दिली आहे। तसंच सोशल मीडियाचा वापर करून आपल्या पदार्थांची ओळख बनवली। विशेष म्हणजे कोल्हापूर कृषी प्रदर्शनात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी कल्याणी यांच्या पदार्थांचं कौतुक केलं होतं। त्यांनी केलेल्या पदार्थांची विक्री त्या ॲमेझॉन, स्विगी, इंडिया मार्टमध्येही विकतात। त्याचप्रमाणे परदेशात देखील हे अस्सल सोलापुरी पदार्थ त्या पाठवतात। त्यामुळं सोलापूरची चव 7 समुद्रापलीकडे गेली आहे। कल्याणी पेनगोंडा या महिलेसाठी त्यांचा उद्योग केवळ आर्थिक उत्पन्नाचा स्रोत नसून एक आत्मनिर्भरतेचा आणि संघर्षाची शिकवण आहे। महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्या या प्रयत्नांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। त्यांच्या या यशस्वी उद्यमातून त्यांनी महिला आणि कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे। 2017 साली कोल्हापुरात एक छोटासा गाळा घेऊन त्या गाळ्यात आम्ही सोलापूरची चटणी, कडक भाकरी, विविध प्रकारची लोणची, मसाले, चटण्या असा एक व्यवसाय सुरू केला। नंतर रिस्पॉन्स एवढा चांगला आला की आम्हाला मेन एरियामध्ये गाळा घ्यावा लागला। आता माझं शॉप कोल्हापुरातील राजारामपुरी या एरियामध्ये आहे। माझ्या दुकानात 25 प्रकारची लोणची, 5 प्रकारच्या चटण्या, 4 प्रकारच्या कडक भाकरी आहेत। आपल्या सोलापुरात सुद्धा अशा 4 प्रकारच्या भाकऱ्या मिळत नाहीत। ती भाकरी मी स्वतः तयार केली आहे। आपल्या सोलापुरात फक्त ज्वारी आणि बाजरीची भाकरी मिळते, पण माझ्याकडं ज्वारी, बाजरी तसंच नाचणी आणि मक्याची सुद्धा भाकरी मिळते। इथले कस्टमर्स माझ्याकडून नेलेली सोलापुरी शेंगा चटणी, लोणची, कडक भाकरी हे त्यांच्या मुलांसाठी परदेशात जसं की अमेरिका, लंडन, पॅरिस, दुबई, ऑस्ट्रेलिया इथं पाठवतात। 2018 साली मी माझं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सोलापुरात सुरू केलं। हे सर्व पदार्थ मी स्वतः तयार करते। यामागील माझा एकच हेतू आहे की लोकांना कोणतंही केमिकल नसलेले किंवा कलर न वापरलेले पदार्थ द्यायचे आणि ते सुद्धा चांगल्या क्वालिटीमध्ये। माझ्याकडं भाकरी आणि चटणी तयार करण्यासाठी मावशी आहेत। माझ्या या कामामुळं 4 फॅमिलींना रोजगार मिळालेला आहे। मला माझे मिस्टर, माझी मुलं यांचं खूप मोठं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभतं। सर्व प्रॉडक्ट्स तयार करताना स्वच्छता आणि नीटनेटकेपणा याची काळजी घेतली जाते। माझे सर्व प्रॉडक्ट्स ॲमेझॉन आणि स्विगीवर उपलब्ध आहेत। आता माझा हा बिझनेस सक्सेसफुली अर्थात चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। माझ्यामुळं आणखी काही लोकांना रोजगार मिळावा, लोकांना चांगल्या पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळावेत, हाच माझा मुख्य उद्देश आहे। पेनगोंडा कल्याणी फूड्स या नावाचा लोगो आमच्या कंपनीचा रजिस्टर्ड झाला आहे, असंही कल्याणी पेनगोंडा म्हणाल्या। आता मी गेल्या 2015 पासून मी कोल्हापुरातच राहते। मग मिस्टरांच्या जॉबमध्ये तिकडे सेट झाल्यानंतर असंच वेळ भेटला मला
की त्या ड्युटीवर गेल्यावर मी निवांत असायची. मुलांना सांभाळता सांभाळता असाच एक विचार आला की आपण घरी बसून काहीतरी केलं तर आपल्या पाठीमागे 4 महिलांनासुद्धा त्याचा रोजगार मिळेल म्हणून. मग असंच आले आणि सोलापुरातनं जाता जाता थोडंसं मटेरियल घेऊन गेले, म्हणजे सोलापुरी शेंगा चटणी, कडक भाकरी. त्याचा एवढा चांगला रिस्पॉन्स आला की म्हणजे एक्सपेक्ट पण केला नव्हता मी. म्हणजे मार्केटिंग म्हणजे मी कशी केली की मुलांच्या शाळेतले पालक, अपार्टमेंटची लोकं, त्यांना इतकं आवडलं की ते रिपीट त्यांच्या पाहुण्यांना सांगून किंवा असं त्याचं ग्रोथ आला. त्यानंतर मी घरातनं सुरुवात केली. अशीच 2017ला मी म्हणजे गाळा घ्यावा लागला मला त्याचा रिस्पॉन्स बघून. त्या गाळ्यातसुद्धा म्हणजे इतके चांगले कस्टमरला रिस्पॉन्स आला की तो गाळा सोडून मला मेन एरियामध्ये गाळा घ्यावा लागला रिपीटेड कस्टमरमुळं. असंच करत करत मी 2019ला मोठ्या गाळा घेतला, मेन एरिया राजारामपुरी कोल्हापुरातला. तिथनं सुरुवात जी झाली मग मी कधी मागं फिरून बघितलेला नाही की प्रोडक्ट जे आहे ते ऑल ओव्हर इंडियामध्ये जातं आहे. आणि माझे प्रोडक्ट हे ॲमेझॉन, स्विगी, इंडिया मार्ट ऑनलाईन मार्फत जातो आणि कस्टमरसुद्धा आहेत. माझं शॉप आहे राजारामपुरीमध्ये म्हणलं ना, तिथे कस्टमर येऊन घेऊन जातात. आणि आता रिसेंटली मागच्या महिन्यात कृषी प्रदर्शन असतो कोल्हापुरात, मोठा एक कृषी प्रदर्शन असतो जे 2019ला मिलेट्स महोत्सव म्हणून त्याच्यात मला फ्री स्टॉल दिलता. त्यात वेळेस गडकरी साहेबांनी एवढा त्याचं तारीफ केलं की तुम्ही एवढं लहान वयात एवढा चांगला केला आणि हँडमेड ते स्वतःहून टेस्ट करून केल्यानंतर त्यांना परत घरी गेल्यावर त्यांनी मला ऑर्डर केली त्यांच्या ग्रुपमार्फत, परत त्यांना पाठवावा लागला. महिला दिनानिमित्त कल्याणी पेनगोंडा यांच्यासारख्या प्रेरणादायक महिलांचा आदर केला पाहिजे, ज्यांनी आपल्या मेहनतीनं, धैर्य आणि उत्साहानं नवा आदर्श निर्माण केला आहे. अशा महिलांच्या संघर्षाची आणि यशाची प्रेरणा घेऊन प्रत्येक महिला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित होईल. हे विशेष वृत्त संकलित केलं होतं उपसंपादक दीपक सोमा आणि चित्रीकरण होतं दिनेश शिंदे यांचं.